आता जिकडे तिकडे फॉर्म भरायचे ते भरून झालेले होते. पुढं काय होतं आहे याची वाट बघण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे आम्ही बाजारसाठी वावरातला भाजीपाला काढला होता. लसणाच्या जुड्या उन्हाळ्यातच छपराला लांबलचक तार करून बांधून ठेवल्या होत्या. ते जशा लागतील तशा बाजाराला निघताना अक्का लसूण खुडून पिशवीत घालून तोंड बांधून द्यायची. पुढच्या आठवड्यात बुधवारी पुण्याचा BSc ॲग्रीच्या ॲडमिशनचा राऊंड होणार होता. नानानं त्याची काळजी लागली होती. पैशाची तरतूद बाजारातूनच करायची असं अधूनमधून ते बोलताना मी ऐकत होतो. ॲग्रीच्या अर्जाबरोबर मिळालेल्या माहिती पुस्तकात पुढच्या सगळ्या तारखा कळवलेल्या होत्या आणि ॲडमिशनसाठी लागणारी फीसुद्धा कळवलेली होती. त्याप्रमाणे नानांची तयारी सुरू होती. त्यातच जर हुकून चुकून DEDला नंबर लागला तर तिकडेसुद्धा पैसे लागणार होते. DEDसाठी लगेच नंबर लागेल असं मला वाटत नव्हतं, कारण आर्ट्सच्या मुलांना यावर्षी त्या मानानं सायन्सपेक्षा जास्त मार्क होते. पण कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं. म्हणून रात्री ओट्यावर जेवणाला बसल्यानंतर नानांनी, अरे निवृत्ती, मी उद्या आपल्या जागेवर भाजीपाला विकत बसणार, तू पण माझ्याबरोबर चल. उद्या बाजारात खरशिंद्याचे वाडेकर पोस्टमन येतील, पहिली त्यांची गाठ घे. तुला ते ओळखणार नाही तेव्हा तूही ओळख सांग. त्याला म्हणावं माझं काय टपाला आलं तर लवकर पोस्ट करा, शाळेचं काम आहे म्हणावं त्याला. ते जर मी बसलेले आपल्या जागेकडं आले तर मी सांगतोच की त्यांना. मी त्यांना होकार दिला. हां जा, आणि तसंच माळवं बी इकू लाग तुझ्या बापाला. दुपारी त्यांच्याकडनं 50 रुपये घे आणि नंदा किला अंगाचा साबण, डोक्याची शिककाई, खोबऱ्याचं तेल आणि 5 रुपयाची भेळ घेऊन जा तिच्या घरी. मागच्या बाजारी जायला पाहिजे होतं पण कोणी गेलंच नाही तिच्याकडं. सासूरवाशीने भोवती कधी संपन काय नव्हतीचा वनवास. परवा गाईना काकू गेली होती तिकडं गांशाच्या माळ्यात, तेव्हा भेटली होती ती. डोक्याचं टोपलं झालं आहे नंदीच्या. तेल संपलं म्हणत होती ती काकूला. कुठवर करावं लागन काय माहिती तिचं आपल्याला हे सगळं. अक्का एकदम पश्चात्ताप करत मला सांगत होती. एकातलं एक असल्यामुळे सगळे मूग गिळून बसले होते. जास्त काही बोलावं तर लगेच त्यांचे सगळे हमरी तुमरीवर येत होते. मला सगळ्या गोष्टी कळत होत्या, पण माझा बी इलाज खोटला होता. सकाळी ठरल्याप्रमाणे सगळ्या पाट्या आणि गोण्या दोन्ही सायकलींना जाम बांधले. आम्ही बाजाराला गेलो. ठरल्याप्रमाणे पोस्टमनची भेट घेतली. त्यांना माझ्या येणाऱ्या टपालाबद्दल सांगितलं. अरे भाऊ, आम्ही लय काळजी काट्यानं नेऊन देतो सगळं, समजा टपाल जायचं त्याला असं सांगत बसायची गरजच नाही पोस्टमनला. आणि मग पगार कायचं देतो आम्हाला सरकारा. वाडेकर पोस्टमननं एकदम सडेतोड सांगितल्यामुळे त्यांना आता यापुढे मी काहीही सांगू शकत नव्हतो. चला येतो, मी भाजीपाला विकायला बसलो आहे असं म्हणत मी परत नानांजवळ दुकानावर येऊन बसलो. काय झालं रे, सांगितलं का त्याला? गेल्या गेल्या नानांनी मला विचारलं. आज सगळं सांगितलं, काय काळजी करू नको म्हणले, आलं तर देणारच म्हणले. भाजीपाला विकता विकता आमची चर्चा सुरू होती. दुपारून अक्कानं सांगितल्याप्रमाणे नंदा अक्केला तिच्या सगळ्या वस्तू पोच करून दिल्या. परत निघताना ती मला पुढच्या नाल्याच्या बांधापर्यंत सोडायला आली. डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या. तू या शाळेचं काय झालं पुढं? तिचा झालेला अवतार बघून मलासुद्धा भरून आलं. लहानपणी मला सांभाळायला कोणी नव्हतं. 4 बहिणींच्या पाठीवर मी वाणिकिणीचा झालो होतो म्हणून नानांनी तिला शाळेत जाऊ दिलं नव्हतं. माझ्यामुळे तिला हे दिवस आले होते. अक्का कायम म्हणायची, तू यामुळं मायनंदीची शाळा नाही झाली रे. हे आठवल्यावर अक्कीकडं बघून अजून उचंबळून आलं. मला बोलणंसुद्धा जड झालं होतं, पण काय करणार. शेवटी निघताना पुढच्या आठवड्यात बुधवारी पुण्याला जाणार आहे, मग कळलं सगळं. लगेच काही सांगता येणार नाही पुढचं. जड अंतःकरणानं मी तिची परवानगी घेऊन गावात भाजीपाला विकायला येऊन पोचलो. तिच्या मळ्यापासून जागेवर बसेपर्यंत तिच्या हुकलेल्या शाळेचा विचार करत आलो होतो. तिची शाळा माझ्यामुळे झाली नव्हती, पण आता पुढचं माझं शाळेचं गणित बिघडलं तर त्याची कल्पनासुद्धा करणं अवघड होतं. येताना सर्व पावलं अपराधी असल्यासारखी पडत आली होती. भाजीपाला विकतानासुद्धा गिऱ्हाईक नसलं म्हणजे माझं मन परत तिच्या उजाड झालेल्या आयुष्यात डोकवायचं. शेवटी हा प्रश्न मी नशिबाकडे सुपूर्द करून द्यायचो. झाली का नंदीची गाठ? काय म्हणली ती? नानांनी मोकळ्या वेळात मला विचारलं. झाली भेट ना, बरं चाललंय तिचं. तसं पाहिलं तर बऱ्याच भावना तिथे गेल्यावर उचंबळून आल्या होत्या, पण इकडे नानांना काय सांगणार. चांगलं सुरू आहे हे सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
मी जरी चांगलं आहे सांगितलं तरी त्यांना सगळं माहिती होतं, पण ते कधी दाखवत नव्हते. बाजार आता संपत आला होता. मोकळ्या पाट्या बारदानं त्यांनी मला गुंडाळायला सांगितले आणि म्हणाले, मी किराणा करून येतो, तो आपल्याला भेळ घेऊन ये घरी न्यायला. मी सगळी बांधाबांध करून भेळ घेऊन आलो. तोपर्यंत नानांनी किराणा केला होता, तो घेऊन आम्ही घरी आलो. 3-4 दिवसांनी मंगळवारचा म्हैसगावचा बाजार आटोपल्यावर संगमनेरला संध्याकाळी माघारी जाणाऱ्या बाजारगाडीत मी आणि नाना जाणार होतो. मी सकाळी कागदपत्रांची पिशवी भरून ठेवली होती. त्यात 1 दिवसाचे कपडेसुद्धा घेतले होते. नाना आणि अक्काने दिवसभर भाजीपाला विकला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत संगमनेरला येऊन पोहोचलो. गाडी येताना खूप थांबत थांबत आली होती, पण आम्हाला दुसरी गाडीच नव्हती आणि लवकर येऊन तरी करणार काय होतो, कारण दुसऱ्या दिवशी 11 वाजता पुण्यात काम होतं. संध्याकाळी दिवस मावळता बाजारगाडी निघणार होती, त्यामुळे अक्कानं दिवस काढल्यावर पुढे घरी येऊन रात्रीसाठी भाकर बांधून दिली होती. बसस्टँडवर पोहोचल्यावर पुण्याला जाणाऱ्या गाड्या अर्ध्या 1 तासाला सुरूच होत्या, पण जास्त गडबड न करता सरकारी कॅन्टीनमध्ये पातळ भाजी घेऊन जेवण करू आणि नंतर बसू पुण्याला, असं आम्ही ठरवलं. आम्हा दोघांनाही चांगल्या भुका लागल्या होत्या, त्यामुळे लगेच तिथं जाऊन आम्ही जेवण उरकून घेतलं आणि परत पुण्याला उभ्या राहणाऱ्या गाड्यांच्या फलाटापाशी येऊन थांबलो. रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील. नाशिक पुणे गाड्या सुरू होत्या, पण हिरव्या गाडीला भाडं जास्त होतं. एका माणसाच्या तिकिटात जवळपास 9-10 रुपयांचा फरक होता. एका मागून एक त्याच गाड्या सुरू होत्या, पण लाल गाडी काही येत नव्हती. बराच वेळ वाट बघून शेवटी एक लाल पुन्हा गाडी आली. आमच्या जीवात जीव आला. कंडक्टर तिकीट काढायला आल्यावर समजलं की या रातराणी गाडीलासुद्धा 1.5 जास्त तिकीट आहे. पण तोपर्यंत आम्ही प्रवरेचा पूल ओलांडून पुढे आलो होतो. बसस्टँडवर लाल एसटीची वाट बघता बघता खूप वेळ निघून गेला होता. ही गाडी खूप आदळून आवाज करत होती, त्यामुळे झोप लागणं अजिबात शक्य नव्हतं. पुढच्या सीटाच्या मागच्या बाजूला हात धरायची दांडी पकडून मी माझ्या हातावर डोकं टेकून बराच वेळ झोपायचा प्रयत्न करून बघितला, पण ते काही जमेना. नंतर बऱ्याच वेळानं गाडी नारायणगावच्या पुढं निघाल्यावर जरा डुलका लागला आणि पहाटे 5-5:30ला शिवाजीनगर बसस्टँडवर येऊन पोहोचलो. उतरल्या सुलभ शौचालयाची फेरी मारून परत बसस्टँडवर येऊन बसलो. इतक्या लवकर जाणार तरी कुठे? शिवाजीनगरच्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज होतं, पण तिथे उजाडल्यावर जाऊ असं आमचं ठरलं. थोड्या वेळानं तोंड धुवून आम्ही चहा घेतला आणि दिवस उगता पायी चालत कॉलेजच्या नरवीर तानाजी वाडीकडच्या गेटला येऊन पोहोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं आणि समोरच कॉलेजची इंग्रजांच्या काळातली इमारत बघून मनाला सकाळी सकाळी खूप बरं वाटलं. बाहेर 2-3 वर्षाची मुलं भेटली. संगमनेरचा कोणी आहे का म्हणून विचारणं, तर एकानं आम्हाला थेट त्याच्या रूमवरच पोहोचवलं. मागच्या वर्षी संगमनेरला ज्ञानमातेला माझ्या पुढं असलेला पानोडीचा गोरख जाधव, हरेगावचा राजू पडघडमल आणि अजून काही जुनी मित्रमंडळी भेटल्यावर मला जरा बरं वाटलं. हॉस्टेलच्या रूमचा अवतार मला जरा विचित्र वाटत होता. आम्ही रूमवर गेलो तर बाकीचे डोळे चोळत उठले होते. त्यामुळे तसेच अचानक पाहुणे आल्यासारखे अंथरुणात बसून त्यांनी आमच्याबरोबर गप्पा सुरू केल्या. ॲडमिशनचा राऊंड आज आहे असं त्यांना आमच्याकडनं समजलं. लगेच त्यांनी यावर्षीचा प्रॉस्पेक्टस माझ्याकडनं घेतला, सगळं समजून सांगितलं. नानांनाही जरा बरं वाटलं. कॅटेगरीतून आज ॲडमिशन होऊन जायला पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं. त्या दिवशी गार पाण्यात आंघोळ केली. हातपाय धुवायचा विचार होता, पण ॲडमिशनला पारोसं जाऊन उपयोग नव्हता. नानांनी सर्वांना गेटवर नेऊन वडिलकीच्या नात्यानं चहा पाजला. बरोबर 11 वाजता शिरनामे सभागृहाच्या समोर गर्दी व्हायला लागली. संपूर्ण महाराष्ट्रातून लांबून लांबून लोक जमा होत होते. आतापर्यंत सगळ्या मागील ॲडमिशन याच ठिकाणी झालेल्या होत्या. प्रक्रिया सुरू व्हायला जरा उशीर झाला होता, पण समोर लावलेल्या भोंग्यातनं ते सूचना देत होते. यावरून लवकरच आतमध्ये मार्कानुसार टप्प्याटप्प्यानं बोलवणार होते. थोड्याच वेळात त्यांनी 85% जास्त, नंतर 80% जास्त अशी मुलं आत बोलवली. मला क्रॉप प्रोडक्शन 8%, शेतीचे 12% आणि 12वीचे 56.67% असे एकूण 76.67% मार्क झालेले होते. दुपारी 2 वाजून गेले तरी आमच्यापर्यंत पुकारा आलाच नाही. नंतर गोरख जाधव आणि राजू पडघडमल कॉलेजकडून आमच्याकडे आले. तेव्हा त्यांनी चौकशी केली तर जवळपास सगळ्या जागा भरल्या आहेत असं सांगण्यात आलं. मला तर हादराच बसला. 3 वाजता त्यांनी संपूर्ण जागा भरल्याची सूचना दिली.
नाना नुसते माझ्याकडे पाहत राहिले. माझा पूर्ण हिरमोड होऊन गेला होता. पहिल्या फेरीत ॲडमिशननं मला हुलकावणी दिली होती. आता संगमनेरवरून संध्याकाळी 5ची एस टी हाती लागणार नव्हती, त्यामुळं आम्ही शिवाजीनगरहून राहुरी गाडी धरली. आज आम्ही दोघंही बापले रिकाम्या हातानं परत निघालो होतो. नगरच्या पुढे निघाल्यानंतर कृषी विद्यापीठाचा परिसर लागला. पुढच्या 8 दिवसात इथे दुसरी फेरी होणार होती. फक्त पुण्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नको अशी मनोमन देवाला प्रार्थना करत आम्ही राहुरीला येऊन पोचलो. संध्याकाळी 6ची कोळेवाडी गाडी बरोबर हाती लागली. सरळ कोळेवाडी फाट्यावर उतरून आम्ही काही न बोलता पायी पायी घरी येऊन पोचलो. तोपर्यंत पूर्ण अंधार पडून गेला होता. गेले गेले अक्कानं विचारलं, काय झालं भाऊ? पिशवी खाली टेकवत, नाही जमलं अक्का, हुलकावणी बसली आज, हे ऐकून त्यांनी पुढचं काही विचारलं नाही. चला खाऊन घ्या, स्वयंपाक झालाय सगळा. मला कडाडून भूक लागली होती. त्या दिवशी न बोलता मी जेवण पूर्ण केलं. कालच्या प्रवासात अजिबात झोप झाली नव्हती, त्यामुळं नाना पण जेवून जास्त काही न बोलता झोपले होते. त्या रात्री ॲडमिशननं दिलेली हुलकावणी सारखी मला बोचत होती. आता यापुढे मी सगळं विसरून फक्त वावरातला कामधंदा करायचं ठरवलं. बाजारात बसून भाजीपाला विकायचा सुद्धा टाळत होतो. तिथं जाऊन बसलं तर लगेच पुण्याला गेला होता, त्याचं काय झालं रे, परत कधी जायचं, आता काय खरं दिसत नाही भाव. लोकांच्या अशा मखलाशांना तोंड देण्यापेक्षा घरचं काम केलेलं कधी परवडलं. 2-3 दिवसांपूर्वी ॲडमिशनच्या पहिल्या राऊंडमध्ये काही काळाच्या आतच आम्हाला बाहेरच्या बाहेर निघून यायला लागलं होतं. हातातलं कोणतंही काम करताना सारखं मला तेच आठवत होतं. मला पुण्याच्या त्या शिरनामी सभागृहात नुसतं आतमध्ये जरी बोलवलं असतं आणि ॲडमिशन झालं नसतं तरी चाललं असतं. गेल्यासरशी तिथे काय काय चालतं एवढं तरी बघायला मिळालं असतं. त्यामुळे आमचं गेल्याचं चीज तरी झालं असतं. घर रस्त्यावर असल्यामुळे बरेचसे हितचिंतक येता जाता, अरे निवृत्ती कुठं लागला का नाही नंबर अजून, या शाळाचं काम लय दमाचं बुवा, जवळ नंबर लागत नाही तवर हेलपाटे काही चुकत नाही भाऊ, नंबर लागला तरी पुढचं बिलही कठी असं ना, ते काय सोपं आहे थोडं, असंच बोलायचं. 2-3 वर्ष पुढे असलेली पोरंसुद्धा गावात गेल्यानंतर, न्यावरे राऊंड बिऊंडच्या अजाबात नादी लागू नको, सरळ संगमनेरला प्लेन BScला ॲडमिशन घेऊन टाक. BSc ॲग्रीला पहिल्या 1-2 राऊंडला नंबर लागायला लय मार्क लागते त्याडे, पार झालं तर नंबर लागल्यानंतर कागदपत्र परत घेता येतील की, असा सल्ला देत होते. असं झाल्यावर गावात आल्याचाही मला पश्चात्ताप व्हायला लागला. त्या दिवशी वावरात पाण्याची भरणी करत होतो. एक वाफ्याचं बारं दिलं की 7-8 मिनटात तो वाफा भरायचा. मग ते बारं देऊन खोरं बाजूला टाकलं की बाजूच्या कोरड्या वाफ्यात वरंब्यावर बसून पायाच्या बोटांवर आलेल्या चिखलावर हाताच्या तर्जनीनं बऱ्याचशा आकृत्या काढता काढता मागं झालेल्या चुका, रिकामे हात हलवत आलो तो पुण्याचा राऊंड आणि पुढे नागपंचमीच्या दिवशी 19 ऑगस्ट 1996ला येणारा राहुरीचा ॲडमिशन राऊंड हा विचार डोक्यात यायचा. तोपर्यंत वाफा कधी भरून जायचा हे समजायसुद्धा नाही. परत त्या वाफ्याचं बारं देऊन पुन्हा बे एके बे करत माझं गणित सुरूच होतं. लाईटनं कुठं झटका मारला किंवा पाण्याचा सांगळा उरकला तरच या विचारचक्रातनं मला बाहेर येता यायचं. बऱ्याच वेळानंतर अक्काचा स्वयंपाक करून झाल्यावर तिने मला घरी जेवायला पाठवलं. मी हातातलं खोरं तिच्या हातात देत दंडाच्या पाण्यात हातपाय धुवून तसंच घरी निघालो. पुढे जातोय तोच परत मागून अक्कानं, चुलीव दूध तापायला ठुलं आहे तुझ्यासाठी, तुला जेवढं लागन तेवढं घे आणि परत चुलीव ठुई पातीलं, तुझा बाप खातीन आल्यावर. लांबूनच होकार देत तसाच मी पुढे गेलो. परत तिने आवाज दिला, बाहेरची चूल इजून टाक तेवढी गेल्या गेल्या, आजचं काम संपले तिचं. भाकर तुकडा खाताना सुद्धा शाळेचेच विचार मनात येत होते. विचार करता करता माझं जेवण संपवून मी पुन्हा वावरात जाऊन अक्काला घरी काढून दिलं. पावसाळा सुरू होऊन सुद्धा अजून ओढे नाले चांगले वाहिले नव्हते. मोठ्या तळ्याला टिपकासुद्धा आलेला नव्हता. इकडं लेंबेवाडीचं तळं, वर ठाकरवाडीच्या कोरोनाच्या बाजूनं बुळ्याच्या माथ्यावर मागचा एक पाऊस चांगल्या झाल्यामुळे थोडं भरलं होतं. डोंगर तसे सापशिपीवर हिरवे झाले होते, पण म्हणावं तसं गवत वाढलं नव्हतं. त्या दिवशी मला सकाळी दिवस उगताच काय हुक्की आली कोणास ठाऊक. शेजारचा पारबा आणि वाघ्याचं पोर मला डोंगरावर चढताना दिसले, तेव्हा आज मी पण गाईला डोंगरावरनं गवत आणायचा निर्णय घेतला, तोही एकटाच. लगेच गाईच्या गव्हाणीजवळ पडलेलं गवताचं धुडकं आणि घासाच्या वाफ्यात पडलेला विळा हातात घेतला, तडक डोंगरावर चढलो. तसं मी अधूनमधून गाईला गवत आणायला जायचो.
पाठीवर धुडकेची केलेली खोळ भरायला बराच मोठा फेरा मारायला लागायचा. घरापासून सरळ वर चढलं तर मागच्या बाजूनं वाघधावाकडनं उतरत कुठंतरी गठुडं भरल्यासारखं वाटायचं. तसं आज पाठीवरचं गठुडं कधी टच भरलं कळलं सुद्धा नाही. घराकडे येऊन भांड्या गाईला ते गवत टाकल्यावर ती शेपूट हलवू हलवू खायला लागली तेव्हा मनाला खूप समाधान मिळालं. अक्का काय म्हणायची, मुक्या जित्राबाचा आशीर्वाद लय भारी, तो कधी मिळेल काही सांगता येत नाही, पण आपण चांगलं केलं का आपशाक मिळतोय तो. गाईकडं बघत अक्कानं सांगितलेले हे वाक्य खरं कधी होणार या विचारात मी तल्लीन होऊन गेलो. पुण्याच्या राऊंडला नानांनी केलेली पैशाची तजवीज तशीच जपून ठेवली होती. फक्त भाड्या तोड्याला जेवढे पैसे लागले होते तेवढेच खर्च झाले होते. नागपंचमीचा बाजार 2 दिवसापूर्वी त्यांनी करून आणला होता. तसा हा वर्षाचा पहिला सण म्हणून कालच भामा अक्कीसुद्धा खांब्याला आली होती. आदल्या दिवशी संध्याकाळी ज्याचं त्याचं काम ज्यानं त्यानं पूर्ण करून आम्ही सगळे बाहेर ओट्यावर बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुरीला निघायचं होतं. माझी नुसती तगमग चालली होती. का रे निवृत्ती, कागदपत्र भरून ठेवले का सगळे पिशीत? सकाळी लवकर निघावं लागन, नंतर नको उठल्यावर धांगशा घालू. त्या पुस्तकात परत एकदा पाय, पुण्याच्या फीमध्ये आणि इथल्या राहुरीच्यात काय बदल आहे का? अक्काचा बाहेरच्या चुलीवर स्वयंपाक सुरू होता. भामा अक्की चुलेपुढे बसून आमचं सगळं रामायण ऐकत होती. दत्ताची 8वी सुरू झाली होती. तो लाईटजवळ बसून अभ्यास करत होता. उद्या काय करायचं पंचमीला? सती भामा आली, लांबून आली सणाला. उद्या सकाळी जे ते जातीन जिकडं तिकडं आत्ताच सांगा. बऱ्याच दिवसापासून आम्ही सगळ्यांनी पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या नव्हत्या, त्या केल्या म्हणजे सार भात आपोआप येणार बरोबर. तोंडी लावायला भजे कुरड्या म्हणजे 5 पक्वानं झालेच की. तेवढ्यात जाऊ दे डाळच घालते शिजायला, दुपारी अंधार पडूस तर येशान तुम्ही जेवायला. निवृत्तीला पोळ्या लय आवडतात. अक्काचा हा निर्णय ऐकल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मग कर की पोळ्याच, बरेच दिवस झाले आखीजीपासून कुठं खाल्ल्या आपण, असं म्हणत नानांनी जेवता जेवता अक्काला होकार देऊन टाकला. दत्ता, उद्या सुट्टी असेल तुला, तवावरच्या बांधाच्या लिंबाला इकडच्या फांटीला झोका बांधून घे की कोणाकडून तरी. मात्याच्या बाळूला नाही तर पारबाला बोलून घे सकाळी उठल्यावर. सपरात झोक्याचा दावा आणून ठेवलाय मी. किसन खावड्याच्या मागं लागून काल परवाच 20-25 खताच्या गोण्या दिल्या, तेव्हा कुठं जमलंय हे. डब्बल पदर घेऊन सुद्धा उरण ते दावं झोका बांधल्यावर. फक्त दोघं खेळू नका, तू लक्ष दे बरं का याच्याकडं, अक्काला नानांनी बजावून सांगितलं. भाकर थापता थापता अक्कानं, अहो द्यावंच लागेल की ध्यान तिकडं, पोरांचं काय खरं असतंय वे, सगळं त्यांच्यावर सोपून कसं जमन, असं म्हणत तिने नानांना थोडा आधार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून राहुरी गाडी कोळेवाडी फाट्यावरनं धरायची होती. पहाटे पहिलं कोंबडं आरवलं आणि लगेच नानांनी बाहेरच्या चुलीवर पाण्याचं बगुलं ठेवलं. निवृत्ती उठ, 5 वाजून गेले आता, कोळेवाडी एसटी हाती लागली पाहिजे. ती जर हुकली तर जिबड्यान जायला लागन आपल्याला, मग लय उशीर होईल. ते म्हैस गावातून भरता नाही भरत लवकर, आणि आपल्या मागं तर आपली गाई आहे, त्यांना काय देणं घेणं आहे आपलं. डोळे चोळत मी बराच वेळ अंथरुणात बसून राहिलो. समोर पूर्वेकडे तांबडं फुटलं होतं. हा दिवस माझ्यासाठी कसा उगवतो हे सूर्यनारायण ठरवणार होता. अक्का पण उठून झाडलोट करायला लागली. भामा अक्कीनं आतली चूल पेटवली. नानांना थोडी साबुदाण्याची खिचडी आणि मला भाकर करून दिली. आज पहिल्या श्रावणी सोमवारचा नानांनी उपवास धरला होता. मीही माझी तयारी करून अक्का आणि नानांच्या पाया पडलो. या लवकर या सणाला संध्याकाळी डाळ शिजून ठेवीन, पण तुम्ही आल्याशिवाय पोळ्या काय करत नाही मी, अक्का म्हणाली. भाकरीचं पेंडक आणि खिचडीचा डबा कागदपत्रांच्या पिशवीत घालून नाना आणि मी कोळेवाडी फाट्याकडे निघालो. नानांनी हातात पाण्याची बाटली घालून एक पिशवी घेतली होती. आज दिवसभरात कसं काय घडणार. एसटी म्हैसगावच्या पुढं निघाल्यावर गाडीतूनच केदारेश्वराला चालू हात जोडले. देवबाप्पा केदारेश्वरा, लागू दे माझा नंबर या शुभ दिवशी, पहिला श्रावणी सोमवार नागपंचमीच्या मुहूर्तावर. माझं दर्शन बराच वेळ डोळे झाकून चालू होतं. डोळे उघडेपर्यंत गाडी जवळपास घाटाच्या पायथ्याशी येऊन पोचली होती. या तंत्रीत राहुरी विद्यापीठात जाऊन पोचलो. गेटमधनं आत जाताना मनातच हात जोडले आणि आत शिरलो. शेतकरी निवास इमारतीत ॲडमिशनचं सगळं काही होणार असं कळलं, त्यामुळे आम्ही लगबगीनं तिथे गेलो. त्या दिवशी विद्यापीठात इकडं कोल्हापूर तर तिकडे धुळे, नंदुरबार, जळगावपासून मुलं आलेली होती.
आज कसं होईन या काळजीत मी घडून गेलो होतो. हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात झाली होती म्हणून नानांनी, निवृत्ती चाल आपण 2 घास खाऊन येऊ, परत इकडे एकदा का सुरुवात झाली तर मग खिचडी आणि भाकर तशीच पडन पिशवीत संध्याकाळ पोत, तुला बिदम नाही निघायचा एवढा. असं म्हणून बाजूच्या झाडाखाली बसून मी भाकरीचं पेंडकं सोडलं. पिशवीत 2 लिटरची पाण्याची बाटलीसुद्धा नानांनी घरून भरून आणली होती. भाजीपाला विकताना दिवसभर उन्हात बसून पाण्यासाठी इकडं तिकडं पळण्यापेक्षा त्यांनी त्या बाटलीला एकदम व्यवस्थित कपडा बांधून शिवून तिच्या मानेजवळ नायलॉनची दोरी बांधली होती. वरचं शिवलेलं फडकं एकदा सकाळी ओलं केलं म्हणजे पाणी एका तासात माठापेक्षा थंड होणार. त्यांच्या अशा अनेक कलाकृतींपैकी ही एक कलाकृती. फराळ खाल्ल्यावर त्यांनी, देवबाप्पा आज उद्या गाड्या आमचं काम लय उपकार होते तुझे, असं वर झाडाकडे बघून म्हटलं. माझंही मन तिकडे ॲडमिशनकडे लागलं होतं, त्यामुळे मी भरभर घास लोटत लवकर हातावर पाणी घेतलं आणि तुम्ही बसा इथं निवांत, मी जातो तिकडं, बघतो काय म्हणतात ते, असं म्हणून तिकडे जाऊन थांबलो. थोड्याच वेळात पांढरी फियाट गाडी आली. तिच्यातनं 2 साहेब लोक उतरले. हे पाहिल्यावर आतल्या कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. ते आत गेले. लगेच पहिल्या फेरीत 85% जास्त मार्कवाल्यांना त्यांनी आत बोलवलं. बराच वेळ ही फेरी चालू होती. तासाभरात त्यातला एक जण बाहेर यायला लागला. तेव्हा गेटच्या बाहेर उभे असलेले आम्ही, मिळालं का ॲडमिशन, असं प्रत्येकाला विचारायचो. त्यावर पुणं मिळालं, कोल्हापूर घेतलं, पुणं धुळं कोल्हापूर कुठलंही घ्या, अशी उत्तरं ऐकायला मिळायची. तेव्हा जरा बरं वाटायचं. थोड्याच वेळात एकानं पुण्याच्या जागा क्लोज झाल्या होत्या असं सांगून टाकलं. 87% आसपास पुण्याचं मेरिट गेलं असंही तो म्हणाला. नंतर आतूनही पुण्याच्या जागा संपल्याचं जाहीर झालं. आता 80% जास्त मार्क असलेल्या मुलांना आत प्रवेश दिला. मला 76.67% असल्यामुळे वाट पाहण्याशिवाय आणि आतून येणाऱ्या मुलांना विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. मध्येच कोल्हापूर धुळ्याच्या जागाही संपल्याचा आवाज भोंग्यातनं येतोय का काय असं वाटायचं, कारण आता ही 2च कॉलेजे शिल्लक होती. दुपारचे 2 वाजून गेले होते तरी दुसरी फेरी संपली नव्हती. मध्येच एका मुलानं येऊन ओपनच्या जागा 3 कॉलेजच्या संपल्या असं सांगितलं. हा माझ्यासाठी दुसरा धक्का होता. नंतर बऱ्याच वेळानं जवळपास 3च्या सुमाराला 75% जास्त मार्क असलेल्या मुलांना त्यांनी आत बोलवलं. पण यात त्यांनी सगळी आरक्षणाचीच मुलं आतमध्ये घेतली. या तिसऱ्या फेरीतही माझा नंबर पार शेवटून 4-5 वर होता. त्यामुळे काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. हळूहळू लाईन पुढे सरकत होती. कागदपत्र तपासून आत सोडतानाच पुणे कॉलेज मिळणार नाही हे स्पष्ट सांगत होते. ज्यांना धुळे आणि कोल्हापूर कॉलेज चालतं त्यांनाच पुढे प्रवेश होता. त्यांच्या या सूचना मी स्पष्टपणे ऐकत होतो. त्यावर मी त्यांना बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगू इच्छित होतो, अहो दादा मला कुठलंही द्या, मला काय अडचणच नाही. हळूहळू माझी रांग पुढे सरकत होती. पहिल्या टेबलवर कागदपत्रांची छाननी झाली. त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी 2 नंबरच्या टेबलवर दाखवायची. मग पुढे सोडलं म्हणजे आपलं बऱ्यापैकी पक्कं झालं असं समजायचं. या टेबलवर आल्यावर मला त्यांनी परत पुणे मिळणार नाही असं सांगितलं. मनात म्हटलं, एकदा आज जाऊ द्या, जे मिळेल ते घेतो उरीसुरीचं, मी काय नावसाचा नाही. मी पुढे सरकलो. 3ऱ्या टेबलवर गेल्यानंतर, कोल्हापूर धुळे या दोन्ही कॉलेजच्या जागा शिल्लक आहेत, तेव्हा कुठलं कॉलेज पाहिजे तुला, असं प्रश्न साहेबांनी मला विचारला. पण मला काहीच माहीत नव्हतं. पण कोल्हापूरला पुण्यावरून पुढे बरंच लांब जावं लागतं हे माहिती होतं. तसं इकडं धुळ्याकडं मालेगाव इंदोरला आमचे बरेच पाहुणे रावळे होते. त्यामुळे मी त्यांना धुळे देऊन टाका असं म्हणालो. तसं पुण्यानंतर मुलं कोल्हापूरला पसंती देत होती, पण मी धुळ्याला दिली होती. एकदम जीवात जीव आला. या सगळ्या गडबडीत मला मी काय करतोय हे सुद्धा समजत नव्हतं. बाहेर नानांचं विचारचक्र खूप वेगानं फिरत असणार. या विचारातच त्यांनी माझ्याजवळ दिलेले फीसाठीचे पैसे लगेच पुढच्या टेबलवर भरून टाकले. ॲडमिशनची एकूण फी 900च्या आसपास होती. त्यावर ॲग्रिकल्चर कॉलेज धुळे लिहिलं आणि त्यांनी पावती ताब्यात दिली. बराच वेळ मी त्या पावतीकडे निहाळून बघत होतो. हातातला कागद खरा आहे ही खात्री पटल्यानंतर मी कागदपत्रांच्या पिशवीत पावती ठेवून दिली आणि आता माझं ॲडमिशन धुळ्याला नक्की झालं. घाईघाई नानांकडे चाललो होतो. ते लांब बाकीच्या पालकांबरोबर गप्पा मारत बसले होते. पण त्यांचं सगळं चित्त आत माझ्याकडे होतं.
त्यांनी लांबूनच हात देऊन मला प्रश्नार्थक इशारा केला. मी धुळ्याला झालं आपलं असं मी म्हणतो तोच त्यांनी टाळी वाजवली. तिथे अजून बरीच गर्दी होती, पण आमचं काम संपलेलं होतं म्हणून आम्ही लगेच राहुरी गाठली. माझी चप्पल दोनदा सांधूनही साथ देत नव्हती. तेव्हा नाना मला बूट घ्यायचा, आज चप्पल खराब झालेलं आहे असा हट्ट धरला. लगेच त्यांनी मेन रोडवरच्या शनी मंदिराजवळ बुटाचं दुकान शोधलं. त्यांनाही आनंद झाला होता. दुकानदारानं दाखवलेला सायलेन्सर कंपनीचा बूट मला पसंत पडला. किंमत होती 370 रुपये. बुटाच्या टाचेखाली बाजूला गोल जाळीचं बटण होतं. त्यातून हवा आत आल्यानंतर पायाला गरमत नाही असं दुकानदारानं सांगितलं. थोड्याच दिवसात त्या जाळीची छिद्र धूळ जाऊन कधी बंद झाली हे सुद्धा कळलं नाही. घरी जाताना एसटी 6 वाजता लागणार होती. अजून 1 तास होता. त्यामुळं मल्हारवाडी रोडला उभ्या राहत असलेल्या जीपमधनं आम्ही म्हैसगावला येऊन उतरलो. इकडं अक्कानं दुपारी वारुळाची पूजा करून संध्याकाळी 5 नंतर पुरण शिजायला घातलं होतं. तिनं सकाळीच नागोबा नरसोबाची भिंतीला चिकटवून पूजा केली होती. या नागपंचमीला पहिला श्रावणी सोमवार आल्यानं दुधात साखर पडल्यासारखं झालं होतं. आज आम्ही उशिरा येणार हे अक्काला खात्रीशीर माहिती होतं. तिचा तो अंदाज होता. तिचं सगळं लक्ष म्हैसगावच्या रस्त्याला लागलं होतं. भामा अक्कीचा स्वयंपाक सुरू होता. वरच्या वावरातून घास कापून अक्का ओझं घेऊन वर घराकडे येत होती. तेवढ्यात मी रस्त्यानं पळत येताना तिला दिसलो. लांबूनच अक्का लागला आपला नंबर धुळ्याला असं मी म्हणालो. तिने घासाचं ओझं गव्हाणी पुढं टाकलं आणि मी पळत येऊन अक्काला आनंदानं मिठी मारली. तिचे डोळे आनंदानं भरून आले. ती हळूच म्हणाली, बरं झालं पुरण घातलं शिजाय. तोपर्यंत नाना ओट्यापर्यंत कधी पोचले आम्हाला पत्ताही लागला नाही. आनंदाच्या भरात हातातली पिशवी खाली ठेवून सदरा काढत, चला होऊन गेलं एकदाचं, आता 4 वर्ष घोर नाही आपल्याला. लय भूक लागली उपास होता म्हणून, आता आवरा की लवकर. अक्कानं लगेच अक्कीला घरात आवाज देत म्हटलं, आग असं ती भामा डाळ शिजले का पाय बरं. बक्की चिमटीत धरून आणि लगे वाटाय घे पाट्याजवळ. यांना लय भूक लागली का आत्ताच करते बघ सगळं. आतून अक्कीचा आवाज आला, अगं अक्का कावाची शिजली डाळ, लय मौसूत होईन पुराण, मी पातेलं उतरून खाली ठुलंय कधीच. बोलत बोलत भामा अक्कीनं पुरणाचं पातेलं बाहेर पाट्याजवळ आणून ठेवलं. तेवढं डाळीच्या पाण्याला लगी फोडणी देऊन सार शिजायला ठेव चुलीव आणि सापरातल्या गोणीतनं 3-4 कांदे काप उभे भाज्यासाठी. अक्का पुरण वाटता वाटता भामा अक्कीला सांगत होती. मी लगेच सुरुवातीचं वाटलेलं पुरण बघून अक्काजवळ जात लहानपणापासूनच्या सवयीप्रमाणे हात पुढं केला. मसाला वाटता नाही, मी बऱ्याच वेळा तिच्याकडून भाजलेल्या खोबऱ्याचा खरपूस तुकडा, हरभऱ्याची डाळ खायचो. नंतर ती मसाल्यात माझ्या नावाचा एक जास्तीचा तुकडा भाजूनच ठेवायची. तसं दत्ताचं सुद्धा होतं. मसाला किंवा पुरण वाटताना आम्ही जर मागायला गेलो नाही तर तिलाही चुकल्यासारखं वाटायचं. आत्ता माझ्याकडे बघून तिने हसत लगेच पुरणाचा प्रसाद माझ्या तळहातावर टेकवला. पंचमीच्या सणाला आज खरोखर पुरणपोळी खायचा आनंद मिळणार होता. राहुरीच्या या दुसऱ्या राऊंडला पुरणाच्या डाळीबरोबर माझीसुद्धा डाळ शिजली होती. माझा सगळा शिनभा कुठे निघून गेला होता. बऱ्याच दिवसांपासून कुठंतरी नंबर लागला पाहिजे हा अध्याय आज संपला होता. नशिबानं चांगली साथ दिली होती. संध्याकाळी ओट्यावर सगळे गोल पंगत धरून बसलो. पुरणाच्या पोळ्या खाता खाता त्या नागपंचमीला माझ्या मनाचा झोका उंच उंच चढतच होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर निवृत्ती जोरी लिखित तडजोड ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.